राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया। मात्र राजकीय पक्ष महायुती की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार हे अद्यापही अस्पष्ट। मुंबई महानगरपालिकेच्या 127 पैकी 125 जागांसाठी मनसेची यादी तयार। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या आधी घेतला जागांचा आढावा। आरक्षण सोडत जाहीर झाल्याच्या नंतर सेनेसोबत चर्चा होण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आक्रमकतेने उतरा, विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा आणि हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करा। भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना थेट निर्देश। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा पुन्हा एकदा दणका। आमदार निधीमधून 2 रुग्णवाहिका स्वतःच्या संस्थेला दिल्याप्रकरणी सिल्लोड पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश। पार्थ पवारांचा राष्ट्रवादीमधल्या नेत्यांकडूनच घात। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा खळबळजनक दावा। 70,000 कोटींच्या कथित घोटाळ्यावरही ठेवलं बोट। मुंबईमधल्या आंदोलनाच्या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांचं समन्स। आज जरांगेंसह इतरांना आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना। फलटणमधील महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला काँग्रेस घेराव घालणार। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी चुरस वाढली। अजिंक्य नाईक, मिलिंद नार्वेकर, प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड इच्छुक, तर 12 नोव्हेंबरला निवडणूक। बाबा सिद्दीकी आणि सलमान खान याच्या घरावरती हल्ला करणाऱ्या अनमोल बिश्नोईला कॅनडामध्ये अटक केल्याची माहिती। अटकेमधील व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू। मुंबईसह राज्यामध्ये थंडीचा जोर वाढला। धुळे 8 तर परभणीचं तापमान 10 अंशांवर। कोकणातही पारा 20 अंश सेल्सिअसच्या खाली। आपण बघताय नमस्कार।